भावा सिटीत मध्ये रोज नवीन नवीन कांड व्हायला लागल्यात हे तर आपल्याला माहिती होतच. कालच्या व्हिडिओमध्ये मी सांगितलं देखील होतं की भरमसाठ लोक म्हणायला लागलेत की हा शो स्क्रिप्टेड आहे. आता बोलायला पण ना मला पण स्क्रिप्टेड शो आहे काय आहे त्याची कारण पण दिली की कशामुळे स्क्रिप्टेड आहे काय आहे. अचानक एक महत्वाचा आणि मोठा एक कांड झालाय तो म्हणजे आपला जो ऋषिकेश आहे पैलवान ऋषिकेश त्याला 7 टाके पडलेत. हो ही न्यूज खरी आहे. बेसिकली 2 दिवसा आधीच्याच एपिसोडमध्ये चल भावा सिटीमध्ये तुम्हाला माहिती असेल सगळ्या लोकांना घेऊन गोवा मेन्शनकडे गेलेत. आय थिंक मुंबई मेन्शन मधलं जरा भाडं परवडत नसेल त्यामुळे गोव्याकडे शिफ्ट झाले सगळे लोक. पण गोवा मेन्शन मध्ये गेल्यानंतर जसं मुंबई मेन्शन मध्ये सगळे टास्क व्हायचे तसेच आता गोवा मेन्शन मध्ये टास्क व्हायला सुरुवात झाली. त्यात गोवामध्ये आले त्यामुळे एन्जॉय होणार पार्टी होणार अशा रीतीनं सगळ्यांना एन्जॉय करण्यासाठी सोडलं होतं. आणि त्यावेळी एन्जॉय करताना स्विमिंग पूलमध्ये जे आपण स्विमिंग पूलमध्ये पोहतो त्यात सगळी पोरं खाली एन्जॉय करत होती पाण्यात दंगा मस्ती डान्स करत होती. त्यावेळी ऋषिकेश पूलच्या बाहेर उभारला होता आणि जी काजल आहे काजल त्या काजलवरती एवढी कॉन्ट्रोवर्सी व्हायला लागली की बाबा अथर्वला लोकांच्या प्रेमामुळे परत घेतलं मग काजलला कोणाच्या प्रेमामुळे परत घेतलं. कारण काजल जी आहे ती पहिल्याच म्हणजे अगदी ती खेळायच्या आधी पहिल्याच टास्क मध्ये ती कुठल्याही पार्टनरला न घेतल्यामुळे ती बाहेर पडली होती. मग तिला कुठल्या कारणामुळे इन केलं आणि इन केलं ते केलं एखादी वेल नोन चांगली जोडी होती त्यातल्या एका मेंटरला बाहेर काढलं. म्हणजे क्रिश आणि अक्षताची जोडी भारी होती लिटरली भारी होती पण त्यातलं अक्षताला बाहेर काढलं गेलं आणि तिच्या ठिकाणी काजलला घेतलं गेलं. ही खूप मोठी कॉन्ट्रोवर्सी होती की कशामुळे काजलला आत घेतलं. यातनं ती बाहेर पडते ना पडते तोपर्यंत काजल मॅडमने अनेक कांड केलाय. तो कांड असा आहे की स्विमिंग पूलच्या बाहेर ऋषिकेश आपला पैलवान उभा होता आणि त्याला मागून येऊन काजलनं धक्का मारला आणि ढकलून दिलं आणि ढकलल्यामुळं तो डायरेक्ट खोच टाईप पाण्यामध्ये पडला. आणि तुम्हाला माहिती आहे स्विमिंग पूलमध्ये जास्त खोल नसतं कमरेपर्यंतच पाणी असतं आणि बरोबर जाऊन त्याच्या कपाळावरती म्हणजे खाली स्विमिंग पूलच्या खाली जे तळ असतं फरशांचं वगैरे ते जोरात लागलं. ते लागल्या तो पूलच्या बाहेर आला. तो इथं हात पकडून आला कुणाला काही कळालं नाही पण ज्यावेळी त्यानं हात काढलं तेव्हा सगळ्यांना रक्त दिसल्यानंतर सगळे आरडाओरडा चालू केला. चलभाव सिटीतली मेडिकल टीम देखील लगेच तिथं उपस्थित होती. ती आली त्याला घेतली आणि ट्रीटमेंटसाठी त्याला पुढे घेऊन गेलं. मला असं ते बघितलं वाटलं की एवढा काही मोठा विषय झालेला नाही आहे कदाचित काहीतरी मुक्का मार वगैरे लागला असेल. पण नंतर कळालं आजच्या एपिसोडमध्ये किंवा कालच्या एपिसोडमध्ये ऋषिकेश उपस्थितच नव्हता. आता ज्यावेळी श्रेयस तळपदेंकडून ते विचारलं गेलं श्रुतीला की काय कसा आहे पैलवान तेव्हा श्रुतीच्या तोंडातून हे बाहेर आलं की 7 टाके पडलेत. म्हणजे विचार करा ही ऍक्च्युअली किती रिस्की गोष्ट आहे किंवा किती मोठी गोष्ट आहे. त्या सिटीमध्ये त्या सिटी सुंदरींच्याकडनं काही गोष्ट झाली की त्याला माफ केलं जातं पण तेच जर पोरांच्याकडे त्यावर मी येणार 2 मिनिटात. पण ही किती मोठी गोष्ट आहे आणि ही किती भयानक गोष्ट आहे. तर थेट पाण्यात पडल्यामुळे डोक्यावरती त्याच्या टाके पडलेत हॉस्पिटलला नेलं गेलं 7 टाके पडलेत. 2 एपिसोडमध्ये तो उपस्थित नाही आणि आजच्या देखील एपिसोडमध्ये तो असेल की नसेल नाही माहिती. कारण त्या एपिसोडमध्ये बसून तर फक्त बसायचं तर टास्क होता पण बसता देखील त्याला शो मध्ये दाखवलेलं नाही आहे. म्हटलं विचार करा की ती किती भयानक झालं असणार आहे किंवा किंबहुना किती भयानक झालंय. त्यामुळे आपण एवढंच होप करूया की बाबा तो लवकरात लवकर बरा व्हावा. आता काजलवरती मी येणार आहे. ज्यावेळी कळलं की बाबा त्याला 7 टाके पडलेत त्यावेळी श्रेयस तळपदे असू देत किंवा बाकीचे टीम मेंबर असू देत काजलला या बाबतीत एकही शब्द बोलला गेलेला नाहीये. मला म्हणायचं का बाबा ज्यावेळी गुरलीन आणि ऋषिकेशचा प्रॉब्लेम झाला होता ऋषिकेशनं गुरलीनचा हँडशेक करताना थोडंसं ताकदीनं बोट दाबलं होतं तेव्हा किती मोठा सीन झाला होता की बाबा गुरलीनचा हात म्हणजे एखाद्या मुलगीचा हात एखाद्या मुलग्यानं कसा काय दाबला ते कसं काय त्यानं बाबा फिजिकली कसं काय दाबला मी नाही छोड म्हणत होते तरी पण तो किती हात माझा दाबला किती चुकीचा आहे. मग आता त्या पोरग्याला 7 टाकं पडूपर्यंत एखाद्या पोरग्यानं ढकलून दिल्या इथं काहीच नाही बोलणार इथं काहीच इश्यू नाही होणार आणि झाला नाही सगळे असंच खेळत आहेत एन्जॉय मस्ती काय छान टास्क चालू आहे वा किती छान टास्क असंच चालू आहे. पण त्याच्या डोक्यावरती 7 टाके पडलेत. त्या ठिकाणी जर अथर्व असा तर डोक्यावर घेतला असं सगळं पण ऋषिकेश जरा शांत बसतो त्यामुळे हे सगळं त्याच्या अंगलट येते. सिरियसली मला एवढंच म्हणायचं आहे की जर मुलग्याने एखादी गोष्ट केली तर ती ओ माय गॉड आणि मुलगीने केली तर चालतंय रे असं आहे का. ऋषिकेशच्या बाबतीत त्या काजलनं ढकलून देऊन त्याच्या डोक्यावरती 7 टाके पडूपर्यंत त्याला एवढं मोठं लागलंय तर त्याच्यावरती काही कोणी बोललेलं नाही. पण तेच जर एखाद्या मुलग्यानं जर मुलगीला काही प्रॉब्लेम क्रिएट केला असता तर त्याच्यावरती किती मोठा सीन झाला असता. मला एवढंच म्हणायचं आहे एकतर काजल बद्दल महत्वाचं बोलायचं म्हणजे काजलला या शो मध्ये कसं काय इन केलंय याच्यावरती सगळ्यात मोठा माझा प्रश्न आहे. काजल क्रिश बरोबर आत केले पण अक्षता आणि क्रिशची जोडी चांगली असताना काजलला कोणत्या कारणावर ना आत घेतलं. मी मगाशी म्हटल्याप्रमाणे आपला जो बैलगाडा प्रेमी अथर्व त्याला लोकांच्या म्हणण्यावर आत घेतलं मान्य आहे कारण सोशल मीडियावरती सगळे लोक सपोर्ट करतायत. पण काजलला कोण सपोर्ट करत होतं एवढं की काजलला परत इन केलं तेही एका वेल नोन जोडीमधल्या एका मेंटरला बाहेर काढून आत घेतलं ते घेतलं. आता तिनं असं कांड केलंय की ऋषिकेशला ढकलून दिले पाण्यामध्ये त्याला 7 टाकं पडले. तेच जर मुलग्याने केलं असतं तर वाईट आणि मुलगीने केलं तर चांगलं.
तुम्हाला काय वाटते नक्की कमेंटमध्ये सांगा, त्यावर आपण बोलूच. पण एक महत्वाचं म्हणजे असं एक गोष्ट सांगायची आहे की सोशल मीडियावरती सध्या एक खूप गोष्ट व्हायरल व्हायला लागली. ती व्हायरल गोष्ट अशी की स्टोरी टाकायला लागलीत लोक, पण स्टोरीमध्ये ज्या ज्या गोष्टी भयानकरित्याने बोलत आहेत ते जरा बघण्यासारखं आहे. मी फोटो दाखवेन. त्या फोटोमध्ये असं लिहिले, आजचा एपिसोड पाहून बेसिकली प्रत्येक एपिसोड नंतर ही स्टोरी पडते. ती कुणाची पडते, काय पडते हे मी अजून क्लिअर केलेलं नाही आहे. हे कुठनं येते हेही मी क्लिअर केलेलं नाही आहे. पण काय पडतं ते नक्की बघा की आजचा एपिसोड पाहून खूप वाईट वाटलं. टास्क जिंकून देखील कोणाच्या डिग्निटीवर घाला घालायचा असेल तर अशा विक्ट्रीचं मोल शून्य आहे. विजय आणि अनुश्रीचे टास्क जिंकलं, पण जिंकल्यावर जर तुमचं खरं रूप असं टॉक्सिक आणि डिसरिस्पेक्टफुल असेल तर हे जिंकणं नाही, ही सत्तेचा गैरवापर आहे. दीपक आणि प्रणाली दोघंही काम आणि डिग्निफाईड आहेत आणि टास्कमध्ये नेहमी परफॉर्मन्स चांगले देणारे आहेत, पण त्यांना जी शिक्षा दिली गेली या दोघांना फेकूया का, हे फेकूया का बेसिकली ते बोललं गेलं होतं. फेकूया का असं घृणास्पद डायलॉग आणि प्रणालीचं ते स्टीमर फेकणं हे अगदीच अमानवी आहे. टास्क म्हणजे मजा, कॉन्फिडन्स आणि मॅच्युरिटी दाखवायची जागा असते 100%. पण इथे एका मेहनती स्पर्धकाला टार्गेट करून पाण्यात त्याच्या वस्तू फेकणं म्हणजे केवळ बदनामी आहे. हा निव्वळ पर्सनल आणि अपमान होता. बेसिकली पॉइंट काय आहे की ज्या गोष्टी शो मध्ये होतात त्याच्या विरुद्ध एक इंस्टाग्राम अकाउंटवरून ह्या सगळ्या स्टोरीज टाकले जातात आणि त्याला शेअर देखील केलं जातंय. आता याच्यावरती देखील तुमचं काय मत आहे हे देखील नक्की सांगा. लाईव्हची मी अपडेट तुम्हाला अशी देतो की मी ठरवून लाईव्ह करणार आहे. मी लाईव्ह आजही आलो नाही, कालही आलो नाही, मला मान्य आहे. पण रोज पूर्ण दिवस ऑफिसमध्ये, शब्दवेडेच्या ऑफिसमध्ये आपण व्हिडिओज तुम्ही बघत असाल चॅनलवरती, तुम्ही प्रेम देत आला त्यासाठी खरंच थँक्यू. पण या सगळ्या दिवसभराच्या कामामुळे लाईव्ह वरती येता येत नाहीये. पण आपण ठरवून लाईव्ह येऊयात. आठवड्यातले 2 दिवस आपण लाईव्ह करणार आहोत. ते कुठले करणार आहोत हे मी तुम्हाला पोस्ट मधून नक्कीच सांगेन. पण चल भाऊ सिटीतला रोजचा हा व्हिडिओ, रोज दुपारच्या पिरियडमध्ये हा व्हिडिओ येत राहील. त्याबद्दल तुम्ही निवांत राहतात, काय अडचण नाही. बाकी व्हिडिओ कसे वाटतात नक्की कमेंटमध्ये सांगत चला. प्रेम करत चला, लाईक करत चला. बाकी आपण भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय, धन्यवाद.